शिरवणे येथील प्रभाकर ठाकूर अध्यक्ष असणाऱ्या शिवशक्ती मंडळातर्फे डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल यांच्या सहकार्याने विभागातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्री हनुमान मंदिर शिरवणे येथे संपन्न झाले। सदर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सर्व वयोगटातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। मोतीबिंदू चिकित्सा शिबिर ठेवले त्याबद्दल आम्ही सन्माननीय डॉक्टर राजेश पाटील आणि काशीनाथ दादा पाटील यांचे खूप मनपूर्वक आभारी आहोत। कारण मोतीबिंदू हा एक ज्येष्ठ नागरिकांना तसंच सामान्य नागरिकांना भिडवणारा मोठा प्रश्न आहे। त्याच्याने त्यांनी इतर लोकांना एक नवीन जीवनदानच दिलेलं आहे आम्ही असं मानू। का काही लोकांना दृष्टी जाते तरी कळत नाही की आपल्याला मोतीबिंदू झालेला आहे। काही लोक दवाखान्यातही पोहोचत नाही, पण ह्या दोन्ही भावांच्या परिश्रमामुळे हे सामान्य लोकांपर्यंत एवढे मोठे डॉक्टर आमच्यापर्यंत आले आणि हे कॅम्प राबवण्याबद्दल आम्ही सर्व शिरवणेवासी जुईनगर वासियांतर्फे डॉक्टर राजेश पाटील आणि काशीनाथ दादा पाटील यांचे मनपूर्वक आभारी आहोत। डोळे हा अविभाज्य घटक आहे आणि वयस्कर लोकांना नंतर दृष्टी जाते, ते मोतीबिंदूमुळे जाते हेही समजत नाही आणि रेग्युलर कामं त्यांची होत नाहीत। आणि असा कॅम्प लावल्यामुळे त्या लोकांना समजतं की आपल्याला मोतीबिंदूंमुळे दिसत नाही आणि त्याच्यामुळे जर त्यांची ऑपरेशन झाली आणि त्यांना नवीन दृष्टी मिळाली तर त्यांची नियमितची कामं ही व्यवस्थित होतील। आणि ते खरोखरच ह्या दोघांचे आभारी आहेत, काशीनाथ दादा पाटील आणि आमचे डॉक्टर राजेश पाटील हे असे कार्यक्रम राबवतात। त्यामुळे वयस्कर लोकांना, वृद्धांना नंतर काही व्हॅल्यू पण नसतो एवढा जीवना ह्याच्यामध्ये, त्यांना समजतं की आपल्याला बाबा नंतर पण आपण बघू शकतो आणि ही दुनिया पण एवढी रेग्युलर आपण काम करू शकतो। जो कॅम्प ठेवला आहे तो चांगल्या रीतीने व्यवस्थित नागरिकांचा फायदा होतोय आणि मोतीबिंदूचं जो ऑपरेशन होतोय तो चांगल्या दृष्टीने म्हणजे गरिबांच्या पण दृष्टीने चांगलं आहे। यावेळी शिबिराचे आयोजक डॉक्टर राजेश पाटील यांनी मत मांडले की शिवशक्ती मंडळामार्फत गेल्या 12 वर्षापासून सातत्यानं मोफत नेत्रचिकित्सा आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर ठेवलं जातं। डॉक्टर सुहास हळदीपूरकर प्रसिद्ध नेत्रतज्ञ यांच्या लक्ष्मी आय क्लिनिक पनवेल यांच्या माध्यमातून दरवर्षी अतिशय चांगल्या सहकार्यानं आम्ही हा कॅम्प आयोजित करतो। दरवर्षी इथले नागरिक ही वाट पाहत असतात आणि ह्याच मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी हा कॅम्प अरेंज करतो। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। अनेक गरीब गरजू रुग्णांना आज त्या ठिकाणी 20, 25, 30 हजार रुपये भरावे लागतात। ते रुपये न भरता त्यांचं मोफत ह्या कॅम्पमध्ये चिकित्सा तर केली जाते, मोफत डोळ्यांचे नंबर काढले जातात, त्यानंतर त्यांना चष्मा दिला जातो आणि मग आवश्यकतेनुसार जर मोतीबिंदू असेल तर मग पनवेल ह्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर मोफत 1 रुपया न घेता त्यांचं शस्त्रक्रिया केली जाते। आतापर्यंत साधारणपणे 650च्या वर ह्या 12 वर्षात आम्ही मोतीबिंदू ऑपरेशनचे पेशंट पाहिलेले आहेत आणि सगळेच ऑपरेशन हे यशस्वी झालेले आहेत। एकही असा आमच्या दृष्टीनं पेशंट नाही, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि म्हणून आम्ही डॉक्टर हळदीपूरकर यांचं आभार मानतो। ह्या ठिकाणी ह्या कॅम्पसाठी आमचे सगळे मंडळाचे पदाधिकारी आहेत, हे देखील सहकार्य करतात। घरोघरी जाऊन त्या ठिकाणी माहिती देणं नक्की आपला कॅम्प कशासाठी आहे आणि त्या माध्यमातून गरीब गरजूंना त्याचा लाभ होतो। असेही काही पेशंट आम्हाला मिळाले आहेत की त्यांचं ऑपरेशन केलं जातं परंतु त्यांच्या घरी
कोणी नसतं. अशा वेळेला आमचे मंडळाचे सदस्य पदाधिकारी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या डोळ्यामध्ये तासाला औषध टाकावं लागतं. ते औषध टाकण्याचं काम देखील त्या ठिकाणी आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत केलं जातं. त्यांना निर्णय आणण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीनं फ्री ऑफ चार्जमध्ये केली जाते. अशा पद्धतीनं मंडळाच्या माझ्या सगळ्या पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचं देखील तेवढाच मोलाचं सहकार्य ह्या ठिकाणी मिळतं. शिरवणा गाव जुईनगर परिसरातील सगळ्या नागरिकांचा, माझ्या ज्येष्ठ ग्रामस्थांचा मोलाचं सहकार्य मिळतं आणि म्हणूनच गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी ह्या ठिकाणी आम्हाला मिळते. आमच्या शिवशक्ती मंडळातर्फे दरवर्षी हे मोतीबिंदू शिबिराचं आयोजन केलं जातं आणि ते ह्या शिबिराचे लोक आतुरतेने वाट बघत असतात आणि कधी कधी कोण राहिलेलं असतात तर ते आम्हाला वर्षभर आम्हाला कॉन्टॅक्ट करत असतात. कधी त्यांना आम्हाला 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांना पुन्हा कधी आम्हाला न्यायला लागतो. त्यावेळेस आम्ही ते त्या रुग्णांना आम्ही मदत करत असतो आणि डॉक्टर सुहासहाळदीपूरकर यांचे लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे आम्हाला फार सहकार्य मिळतं. आम्ही कधीही समजा ह्या कॅम्पमध्ये कोण रुग्ण आलेला नसेल, त्याला जमलेलं नसेल तर आम्ही त्याला वर्षात कधीही आम्ही त्याला नेऊन त्याला तिथं पुन्हा ते आम्ही त्या कॅम्प सोडून आम्ही त्यांचं शस्त्रक्रिया केलेली आहेत आणि कधी काही कारणं तर अजिबात दिसलेले नाहीत. तर आमचे असे उदाहरण दिले तो की आम्ही बामा गायकवाड किंवा हे अशा लोकांना अजिबात ते घरी बसूनच होते, पण त्या लोकांना आम्ही निघून त्यांचं आम्ही ऑपरेशन करून ते आता गाव पूर्ण फिरतात आणि ते कुठे दिसले तर असे आलिंगन देतात. अनेक रुग्ण असे आहेत की आमचे ते आतुरतेने वाट बघत असतात. हे एक चांगली सेवा आहे, समाजसेवा आहे. लोकांची जी कामं होतात ह्या मंडळातर्फे मेडिकल कॅम्प्स आमचे दरवर्षी असतात, तेही लोक आतुरतेने वाट बघत असतात, जशी या मोतीबिंदू शिबिराची वाट बघतात. आमचे हे वर्षभर कुठले ना कुठले आमचे प्रोग्राम चालू असतात. शिबिराअंतर्गत आवश्यकतेनुसार अत्याधुनिक पद्धतीने आणि दुर्बिणीद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच मोफत नागरिकांच्या चष्म्यांचे नंबर काढून त्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. कॅमेरामॅन साई पवार सोबत गीता गुप्ता, पालिका प्रशासन, शिरोनेगाव.